कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मार्ग सापडत नाही म्हणजे काय? एक मिनिट, माझं एक क्वालिटी चेकचं डिपार्टमेंट काय करतंय? हा, इंटरनल एक्सटर्नल दोन्ही चेक करतो ना आपण। मग नाही मी ऐक ना, माझं ऐक। आपल्या प्रोडक्शन थ्रू ना काही चूक नाहीये, रॉ मटेरियल मध्ये चूक आहे। मी सांगतो, आपल्या प्रोडक्शन नाही काय, आपण बाहेरून माल घेतो ना, ते भेसळ करतायत। आय डोंट नो कोण करतायत, पण मग जुने असले तर मला माहिती आहे जुने वेंडर्स आहेत, त्यांच्याकडून चूक नाही होऊ शकत। कुणाचं काय डोकं फिरेल ना, काही सांगता येत नाही, कधी फिरू शकतो। ठीक आहे दादा, आपण सप्लायर बदलूयात। ते जुने सगळे जे वेंडर्स आहेत ना, आपण काढून टाकू त्यांना। सारंग, असं आयत्या वेळी कोणी येणार नाही। मी बोललोय, 2 सप्लायर्स येणार जात, आज त्यांची मीटिंग आहे, आई पण येणार आहे, आपण मीटिंग करूया। हा हा दादा, हा हा ये तू जरा। हा ये आलो ना, आलो। अरे माझं काय घरचं सरत नाही म्हणून तुम्हाला पोचतो काय? काम कोण करणार? अहो डॅडी, अहो सगळीकडे हुडकलं आम्ही त्या सूर्याच्या आईला। अहो सगळं गाव, माल, सेट, डोंगर, अहो सगळीकडे हुडकलं आम्ही। डॅडी, आम्ही सगळ्यांना विचारलं, फोटो पण दाखवला, कोणालाच माहित नाही। अरे मग कुठं लपून बसली ती? मला कारण नको, बाई पाहिजे। जोपर्यंत ती सापडत नाही ना, तुम्हाला एक पैसा मिळणार नाही। आणि जर ती सापडली नाही, तुमच्या घरच्यांना तुम्ही सापडणार नाही। चला निघा। येतो डॅडी। याच्यावर लिंगोबा कसा दिसतो आणि तो कुठं ठेवलाय याचं चित्र काढ। घे आता कसे, जोपर्यंत ही आशा सापडत नाही तोपर्यंत लिंगोबा सापडत नाही। आणि तसं झालं तर तो खजिना काय आमच्या हाती लागत नाही। असं नाही झालं पाहिजे, आम्हालाच काहीतरी करायला लागणार। त्या माणसाकडे जायची हे आली म्हणायची, आता तोच आम्हाला लिंबोबाचा रस्ता दाखवू शकतो। ऐश्वर्या, बरं मी निघतो, आज बोर्ड मीटिंग आहे, काही इश्यूज ते ना ते ऍड्रेस करायचे, सो मी येतो। गुड मॉर्निंग। काय गय, काल त्या सखदेवला पाडल्यावर तू सगळा ब्लेम माझ्यावर का टाकलास? ओ तुला एक झलक दाखवायची होती, कारण तू तुझी लायकी विसरलीस। तुला जाणीव करून द्यायची होती की या घरात तुला माझ्याशिवाय ऑप्शन नाही। आणि जर का मी तुझ्या डोक्यावर असलेला हात काढून घेतला तर या घरात तुला कुणीही भीक घालणार नाही। तिलोत्तमा मेहंदळे मेहनती आहे, हुशार आहे, पण हलक्या कानाचे, आणि हलक्या कानात कुणी काहीही भरू शकतं। आता तरी तुला माझं महत्त्व कळलं असेल है ना? त्यामुळे यापुढे स्वतःची लायकी विसरायची नाही। त्यासाठी हा डेमो होता। वहिनी, हा डबा इकडे काय करतोय? सारंग सरांचा आहे। हो करेक्ट आहे, मला कुठे गेला नाही का? कुठे? सकाळी बोलला होता मला की मी फिरायला जाणार आहे मस्तपैकी। म्हणजे गंमत नका करून, नीट काय ते सांगा तू। मी सांगतो, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सारंगला तरी नाश्ता केला, त्यानंतर त्याला काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग याचं कळलं, मग सगळेच्या सगळे ऑफिसला निघून गेले। बिचारा फिरायला जाणार होता, आता बस एकटाच। मग आता डब्याचं काय करायचं? सावली झाला का डब्बा? सावली काय झालंय? सकाळी सकाळी कसलं टेन्शन घेऊन बसलीस?
सोहम बबलू तुम्ही काय बोललात का हिला? नाही वहिनी, सारंग सर डबा न घेताच निघून गेले. अच्छा असं आहे का? सावली तू एक काम कर, हा डब्बा घे आणि तू स्वतः जा त्याच्या ऑफिसला. मी ऑफिसला? वहिनी तिथे सगळे असतील, तिलोत्तमा मॅडम पण असतील. सावली मला एक सांग, तू हा डब्बा घेऊन नाही गेलीस आणि सारा अख्खा दिवस उपाशी राहिला तर तुला ते चालणार आहे का? नाही, मी एक काम करते, मी ऑफिसमध्ये जाऊन त्यांना डबा देते. गुड गर्ल. घेते मी. मधल्या रस्त्यातनं माघार यायला लागलं तेव्हा लवकर पोहोचत असते, त्याच वेळी नेमका उशीर होत. कुठं ठेवलंय? कुठं ठेवलंय पासबुक? इथं पण नाही. राजू का माझं पासबुक कुठं ठेवलंय? आत्ताच तिला सोडून आलं आणि तिला जाग मारत मी पण ना. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. माझ्या पोटाला धरून चालणारी दादा मी हे करू का, दादा मी ते करू का असं मला विचारणारे. दादा दादा मला ना तुझ्यासारखं व्हायचंय, मला मोठी बिझनेसमॅन व्हायचंय तुझ्यासारखं असं मला म्हणणारी. एक रुपये त्या गल्ल्यात टाकून घर खर्चासाठी पैसे जोडणारे. आज स्वतःच्या व्यवसायासाठी पुण्याला गेली. कधी राजू मोठी झाली कळलंच नाही. कधी दिवस जातात आणि आपण मोठं होतो कळतच नाही आपल्याला. नाही म्हणजे दुकानातच. हा दुकानात जातून तिथनं बँकेत जातो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.